घरकुल योजनेसाठी सेल्फ सर्वे 2024 मध्ये आवास प्लस या ॲप्लिकेशनवरती तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये केला असेल आणि 2026 मध्ये घरकुल योजनेची यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीमध्ये आपलं नाव दिसत नाही. आता नवीन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं? नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी 30 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आता आवास प्लस या ॲप्लिकेशनवरती आपल्याला पुन्हा सेल्फ सर्वे करावा लागणार आहे का? तर नाही. आपल्याला ऑफलाईन ॲप्लिकेशन फिलअप करायचे. ऑफलाईन ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं तेही माहिती तुम्हाला मी देणार आहे. आणि ॲप्लिकेशन सोबत कोणकोणते कागदपत्रे जोडायचे, कुठे जाऊन सबमिट करायचे, हे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सेल्फ सर्वे केलं होतं आपण आवास प्लस या ॲप्लिकेशनवरती 2024 मध्ये. सेल्फ सर्वे कंप्लीट झाल्यानंतर 2026 मध्ये यादी जाहीर करण्यात आल्या आहेत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये. त्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या त्या ठिकाणी आपलं नाव त्या लिस्टमध्ये दिसत नाही. आता नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी शासनाने 30 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑफलाईन ॲप्लिकेशन आपल्याला फिलअप करायचे आहेत. आपलं बँक पासबुक, जॉब कार्ड आणि आधार कार्ड आणि त्या ठिकाणी आपल्याला ग्रामसभेचा ठराव त्या ॲप्लिकेशन सोबत जोडायचा आहे. आता हे सर्व ॲप्लिकेशन फिलअप करून हे डॉक्युमेंट अटॅचमेंट करून कुठे जाऊन सबमिट करायचं तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये सबमिट करायचं आहे. आपल्या ग्रामपंचायतमध्ये सबमिट केल्यानंतर आपल्या घरकुल यादीमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी ॲड केलं जाणार आहे. तर खरोखरच जे लाभार्थी असतील, खरोखरच पात्र असतील घरकुल योजनेसाठी, त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑफलाईन त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतमध्ये सबमिट करा. आणि आपण सेल्फ सर्वे करून सुद्धा आपलं नाव आलं नसेल तर का आलं नाही, तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, AI पोर्टलनुसार, AI प्रणालीनुसार हे सेल्फ सर्वे त्या ठिकाणी लिस्ट करण्यात आले आहेत. आणि त्या ठिकाणी ग्रामसेवक असेल किंवा सरपंच असेल, ते त्या ठिकाणी कुठलं कोणाचंही नाव कट केलं नाही. तर AI प्रणालीनुसार ते सर्वे केलं गेलं आणि त्यानुसार ती लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. जर नाव आलं नसेल त्या यादीमध्ये तर सरपंच किंवा ग्रामसेवकचं काही दोष नाही मित्रांनो. तर त्या ठिकाणी AI प्रणालीनुसार ते लिस्ट जारी केले आहेत. जर आपलं नाव दिसत नसेल तर ऑफलाईन ॲप्लिकेशन आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये सबमिट करायचं आहे. अर्ज कसे फिलअप करायचं ते सर्व सविस्तर माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. आणि मी जी ॲप्लिकेशन दाखवत आहे तुम्हाला स्क्रीनवरती, तो ॲप्लिकेशन तुम्हाला फिलअप करून आपल्या ग्रामपंचायतमध्ये सबमिट करायचं आहे. धन्यवाद.